अच्छे कामों के लिए धन्यवाद दीजिए, हर एक भले कामों के लिए धन्यवाद दीजिए, उसकी स्तुति कीजिए, उसके नाम को ऊंचा कीजिए और उसको कहिए परमेश्वर। और अब तक हम असफल होने का कारण यही है क्योंकि हम परमेश्वर के आगे की ओर ध्यान नहीं देते, परमेश्वर के बातों की ओर ध्यान नहीं देते, परमेश्वर के वचन की ओर ध्यान नहीं देते, परमेश्वर के नियम शास्त्र को हम पालते नहीं, इसलिए हमारे आशीष शैतान चुराता है। और इसलिए योशु को परमेश्वर कहता है, योशु को परमेश्वर कहता है, नियम शास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखात ठेव, डावी उजवीकडे वळू नको, त्यात जे काही लिहिलेलं आहे ते मनपूर्वक पाळ, मान्य करून पाळ, म्हणजे तुझा सुखाचा मार्ग, सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती करेल। जे काही तू हाती घेशील ते सक्सेस जाईल, जे काम हाती घेशील ते सफल होईल। आज देवाला सांगा, देवा मला ती बुद्धी दे तुझं वचन पाळण्याची। बायबल मध्ये म्हटलं दाविदाने शलोमोनसाठी प्रार्थना केली, तो म्हणाला, हे परमेश्वर देवा, माझा मुलगा शलोमोन याला असं सात्विक मन दे का त्याने तुझ्या आज्ञा पालन कराव्या। देवा आज देखील आमची या मंडळीसाठी प्रार्थना आहे, प्रत्येक बहिणीसाठी भावासाठी ही प्रार्थना आहे, प्रत्येकाला ते सात्विक मन त्यांच्यामध्ये निर्माण कर प्रभू, त्यांच्याकडे शुद्ध हृदय उत्पन्न कर, तुझ्या आज्ञा पाळणारा स्वभाव। प्रभू मी प्रार्थना करतो या मंडळीमध्ये येऊन प्रत्येक व्यक्तीचा विचार, तन मन धन तुझ्या राज्यामध्ये आम्ही अर्पण करतो। आज येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनातले प्रत्येक अडखळण आज आम्ही काढून टाकतो, प्रत्येक अंधकार निघून जाऊ दे, प्रत्येक रुकावट निघून जाऊ दे, प्रत्येक निराशा निघून जाऊ दे, प्रत्येक अपयश निघून जाऊ दे प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रत्येक आजार निघून जाऊ दे, प्रत्येक त्यांचे शाप निघून जाऊ दे, येशूच्या नावात ते आशीर्वादित आहे। होरा लाबा सेके रेबे शंदोराबा, इमान्युएल कलिशेमध्ये जे लोक आट्याचे देवा येशूच्या नावामध्ये प्रभू, जे आमच्या खांद्याला खांदा लावून उभे प्रभू, जे ते या कलिशेसाठी देवापा आराधक असतील, सफाई करणारे असतील, देवा दशमांश देणारे, दान अर्पण देणारे, आज येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वादित करत आहे। लॉर्ड स्वर्ग त्यांच्यासाठी उघडू दे, प्रत्येक कार्याची अर्पणाची अर्पण ठेव, येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो, प्रत्येकामध्ये सांत्वनमध्ये येऊ दे, प्रत्येकावरती तो अभिषेक उतरू दे। लॉर्ड या मंडळीच्या वतीने तू या मंडळी बरोबर राहा, तू या मंडळीमध्ये फिर, तुझी उपस्थिती येऊ दे, तुझा आत्मा या मंडळीवर येऊ दे, तुझा अभिषेक या मंडळीवर येऊ दे, तुझा वरदस्त या प्रत्येकावर येऊ दे। येशूच्या नावामध्ये आपले हात उंच करा आणि देवाला म्हणा, देवा मला या वर्षामध्ये तुझ्या अभिषेकाने भर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर, तुझ्या सामर्थ्याने भर। मी येशूच्या नावात आशीर्वादित आहे, येशूच्या नावात या वर्षामध्ये सफल होणार आहे। घोषणा करा, यस लॉर्ड, स्वीकार करा, घोषणा करा येशूच्या नावामध्ये, हो मला प्रत्येक कामात सफलता मिळणार आहे, येशूच्या नावात मी यशस्वी होणार आहे, येशूच्या नावात मी प्रत्येक आज्ञा पालन करणार आहे। येशूच्या नावामध्ये सर्व दरवाजे उघडू दे, इमानुएल कलिशेसाठी दरवाजे उघडू दे राजा, प्रत्येक बहिणीसाठी दरवाजे उघडू दे, ओपन द डोर, स्वर्गीय दरवाजे उघडू दे, अलौकिक दरवाजे उघडू दे, चमत्कारिक दरवाजे उघडू दे येशूच्या नावामध्ये। विचार केला नाही एवढा आशीर्वाद त्यांना घरासाठी प्रभू प्रार्थना आहे, येशूच्या नावात त्यांना घर मिळू दे, त्यांना 2 व्हीलर 4 व्हीलरची गरज आहे, येशूच्या नावात त्यांची गरज पुरवण्यात जाऊ, ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य मिळू दे, येशूच्या नावात त्यांना छुटकाराची गरज आहे, येशूच्या नावात त्यांना छुटकारा मिळू दे, येशूच्या नावात त्यांना छुटकारा मिळू दे, ज्यांना तुझ्या शांतीची गरज आहे प्रभू त्या परिवारात शांती येऊ दे प्रभू, प्रत्येक परिवार ब्लस करत आहे लॉर्ड, प्रत्येक परिवार आशीर्वादित करत आहे, येशूच्या नावामध्ये आशीर्वादित व्हा, येशूच्या नावात निरोगी व्हा, येशूच्या नावात सफलता तुमच्या जीवनात राज्य करो, येशूच्या नावात आरोग्य तुमच्या जीवनावर राज्य करो, येशूच्या नावात प्रत्येक निराशा, प्रत्येक गिव्ह स्पिरिट, प्रत्येक दुष्ट आत्म्याचे बंधन, प्रत्येक बंधन मी तोडते, सर्व सैतानाचे कार्य मी नष्ट करत आहे, सर्व जादूटोणा मी नष्ट करत आहे, सर्व करणी मी नष्ट करत आहे येशूच्या नावामध्ये। प्रभू एक व्यक्ती हजारासारखा होऊ दे, निर्बल व्यक्ती बलवंत होऊ दे, प्रत्येक पुत्रांच्या नावाचे प्रत्येक जीव तुला कबूल करू दे येशूच्या नावामध्ये, प्रत्येक गरीब श्रीमंतीमध्ये बदलू दे येशूच्या नावामध्ये, प्रत्येकाचा बिझनेस आशीर्वादित कर, प्रत्येकाचा धंदा आशीर्वादित कर, प्रत्येकाची नोकरी आशीर्वादित कर, प्रत्येकाच्या प्रभू घरामध्ये त्यांचं तेल मीठ अन्न धान्य
प्रत्येक वस्तू तुझा आशीर्वाद मी घोषित करतो. कसलीही प्रभू तुझं वचन म्हणतं धार्मिकाला कुठल्याही चांगल्या वस्तूची वाढ पडणार नाही. या मंडळीतल्या प्रभू प्रत्येक परिवाराला कशाची वाढ पडू देऊ नको. येशूच्या नावात मी घोषित करतो. लॉर्ड त्यांच्या बरोबर ते आकडी आणि काठी बनून तू राहा. त्यांच्या बरोबर एक सावली बनून तू राहा प्रभू. ते जिथे जातील त्यांच्या बरोबर तू जा. ते जिथे राहतील तिथे तू त्यांच्या बरोबर राहा. त्यांच्यासाठी अलौकिक दरवाजे उघडू दे. येशूच्या नावात स्वर्गदूत त्यांच्या जीवनात कार्य करू दे. येशूच्या नावात चमत्कार त्यांच्या जीवनासाठी होऊ दे. स्वर्गीय चमत्कार करणारे स्वर्गदूत त्यांच्यासाठी मागत आहे. लॉर्ड मदत कर. ओ सुरक्षा देणारे स्वर्गदूत त्यांच्या भोवती मागत आहे. त्यांचा जाणं येणं सफल कर प्रभू. तुझे स्वर्गदूत मी बघत येशूच्या नावामध्ये रिलीज कर, रिलीज कर, रिलीज कर, रिलीज कर. ज्यांना अन्य भाषा पाहिजे प्रभू त्यांना अन्य भाषेचं वरदान मिळू दे. ज्यांना प्रभू त्यांना वरदान मागत पवित्र आत्मा भरण्यासाठी मागत तेव्हा येशूच्या नावात त्यांना पवित्र आत्म्याने भर. पवित्र आत्म्याने भर. म्हणा देवा मला पवित्र आत्म्याने भर. देवा मला सामर्थ्याने भर. देवा मला दुखणे अभिषेकाने भर. देवा माझ्यामधून तुझ्या नद्या वाहू दे. माझ्यामधून तुझी आगनी वाहू दे. माझ्या मुखातून तुझी आग येऊ दे. लॉर्ड स्पर्श कर. लॉर्ड प्रत्येकाला स्पर्श कर. प्रत्येक लेकरांना स्पर्श कर. प्रत्येकाला प्रभू आरोग्याचं सावड दे. येशूच्या नावामध्ये प्रत्येक तुझ्यामध्ये लॉर्ड प्रत्येक भिंत तुटून जाऊ दे. प्रत्येक दिवार पडल्या जाऊ दे. मंडळीसाठी अलौकिक काम होऊ दे. मंदिरासाठी अलौकिक रीतीने लोक उभे राहू दे. तुझ्या राज्यामध्ये अनेक अलौकिक चमत्कार होऊ दे. येशूच्या नावात आम्ही घोषित कर. लॉर्ड स्पर्श कर. ओ राबा सेकेरेबे. ओ राबा खांदा राबा सेकेरेबे. प्रभू दर्शन दे लोकांना. हो या 2025 मध्ये दर्शन दे. लोकांची भेट घे प्रभू. हो राबा सेकेरेबे. लॉर्ड मी प्रार्थना करतो प्रत्येकाची भेट घे वैयक्तिकरित्या. हो प्रभू तू भेटायला आला प्रभू. तू म्हणाला माझ्या लोकांना मला भेटायचंय. माझ्या लोकांना मला बाहेर काढायचंय. माझ्या लोकांना मला सोडायचंय. प्रभू तू मोशेला वापरलं. देवा तू योशावाला वापरलं. आज देवा तू या कलिशाला वापर. या शहराला सोडवण्यासाठी, या शहराला वाचवण्यासाठी, या जिल्ह्याला वाचवण्यासाठी, या राज्याला वाचवण्यासाठी. प्रभू इमानुएल कलिशा आशीर्वादाचं कारण बनते. जीवाला जीव देणारे लोक उभे कर. एक मनाने चालणारे लोक उभे कर. जे लोक तुझ्या राज्यामध्ये अडखळण करणारे अशा लोकांना तू दूर कर देवा. आमच्या प्रभू तुझ्या दर्शनामधून होणारे प्रत्येक रुकावट दूर कर राजा. प्रभू आमच्या जीवाला जीव लावून काम करणारे, तुझ्या वचनाप्रमाणे जगणारे, तुझ्यावर प्रेम करणारे, तुझ्या राज्यासाठी स्वतःला समर्पित करणारे असे लोक तू आमच्यासाठी उभे कर. धन्यवाद देतो, स्तुती करतो. सारा आदर गौरव महिमा तुला देतो. लॉर्ड आम्ही घोषणा करतो हे वर्ष प्रभू तू आम्हाला मदत कर, सहाय्यता कर. हे वर्षभर तू आमच्या बरोबर राहा. आज जो कोणी व्यक्ती या ठिकाणी आशेने आलाय तेव्हा ते प्रत्येकाला स्पर्श कर. प्रत्येकाच्या जीवनातल्या समस्या दूर कर. तुझा सेवक होण्याच्या नात्याने मी त्यांच्यासाठी हात उंच करत आहे. लॉर्ड ज्यावेळेस मोशेने हात उंच केले त्यावेळेस तुझ्या लोकांना विजय मिळत होता. आज देवा तुझा सेवक होण्याच्या नात्याने तू आम्हाला अधिकार दिलाय या लोकांसाठी, त्यांना आशीर्वादित करण्यासाठी, त्यांना बहुगुणित करण्यासाठी, त्यांना वाढवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आम्ही हात उंच करतो राजा. प्रभू त्यांचं तोंड कधी लज्जेने काळवणार नाही. प्रभू त्यांना कोणत्या नातेवाईकापुढे झुकावं लागणार नाही. त्यांना कधी कुठल्या वस्तू पुढे कोणापुढे हात पसरावा लागणार. सेनाधीश देवा तू त्यांच्यासाठी स्वर्ग उघड, दरवाजा उघड राजा. थोरालाबा सेकेरेबे शांदोराबा. प्रभू तुझा सेवक होण्याच्या नात्याने हे लोक घेणारे पण देणारे बनतील. प्रभू मी घोषित करतो या ठिकाणी प्रत्येक बहिणीला आशीर्वादित करतो, प्रत्येक भावाला आशीर्वादित करतो, प्रत्येक लेकराला आशीर्वादित करतो. आज तुझ्या महिमेने भर, आज तुझ्या सामर्थ्याने भर, आज तुझा अलौकिक हात त्यांच्यावर येऊ दे. आज त्यांच्यावर एक विशेष अभिषेक येऊ दे. ही आमची प्रार्थना आहे. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य मिळू दे, प्रत्येक व्यक्तीला फ्रीडम मिळू दे. प्रत्येकाचा बोज आज काढून टाक येशूच्या नावामध्ये. प्रत्येक बोज निघून गेलेला आहे मी घोषित करतो. प्रत्येकाचं दुःख आनंदात बदललेलं आहे मी घोषणा करतो. माझं दुःख आनंदात बदललेलं आहे. माझा बोध माझ्या देवाने घेतलेला आहे. माझा देव मला देणारा बनवणार आहे. माझा देव
मला आरोग्याने भरलेलं आहे. हो, माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आणि माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभणार आहे. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहणार आहे. मी परमेश्वराच्या आज्ञा चिरकाल पाळणार आहे माझ्या श्वासाशी पर्यंत. धन्यवाद येशू, धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या, त्याला गौरव द्या. त्याला म्हणा, देवा तू किती चांगला देव आहे. देवा तू माझ्यावर प्रेम करणारा देव आहे. तू आतापर्यंत मला सोडलं नाही, कधी टाकलं नाही. देवा प्रभू, मी तुझ्या विरुद्ध चालले, मी तुझ्या विरुद्ध वागलो देवा, पण तू माझ्या विरुद्ध केला नाही. तू मला धरून राहिला. तू मला प्रभू तुझ्या नजरेत कृपा दिली. तुम्हाला सांभाळून ठेवलं. आणि आज मी या घरात आहे, आज या मंदिरात मी आहे. प्रभू, मी तुझं लेकरू आहे. मला जवळ घे प्रभू. मला प्रभू, मला जवळ घे प्रभू. मला स्पर्श कर प्रभू. मला तुला भेटायचंय प्रभू. प्रभू, माझ्या खळ्यामध्ये पड प्रभू. मला मिठीमध्ये घे प्रभू. आराला बास्य केले गे प्रभू. तुझ्या प्रेमाने मला भर. बायबलमध्ये म्हटलं, ज्यावेळेस तो उदाळा पुत्र आला त्यावेळेस बापाने त्याला गळ्यात घेतलं. म्हटलं, माझ्या मुला, हो मला तू पाहिजे. किंमत माझ्या नजरेमध्ये आहे. तू म्हणतो तुझी किंमत माझ्या नजरेमध्ये आहे. तो म्हणतो मी तुला जवळ करायला लावणारा देव आहे. मी तुझ्या फ्रेंड करणारा देव आहे. मी तुला कधी सोडणारा देव नाहीये. मी तुला कधीच टाकणार नाही. मी तुझ्या युगाच्या समाप्तीपर्यंत असेल. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवस मी तुला सांभाळेन.